पाणी पातळी कमी झाली आहे। त्यामुळे या धरणाच्या पाण्यात लुप्त झालेल्या इनामदार बंधूंचा भव्य दिव्य वाडा आता पुन्हा दिसू लागलाय। इनामदार बंधूंचा आकर्षक वाडा इतिहास आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षण आहे। सैराट चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानंतर हा वाडा प्रकाशझोतात आलेला होता। मराठी चित्रपटानं संपूर्ण जगभराला वेड लावलं। त्या सैराट सिनेमाचं सैराट झाले या सूर्यास्तवेळीचं जे गाण्याचं शूटिंग झालं होतं त्या आज आपण इनामदार वाड्यावरती आहोत। उजनी धरणाची पाणी पातळी खाली गेल्यानंतर हा जो इनामदार वाडा आहे तो उघडा झालेला पाहायला मिळतो। या ठिकाणी अनेक इतिहास संशोधक असतील, पर्यटक या ठिकाणी येत आहेत। हा वाडा जो आहे तो 400 वर्षापूर्वीचा असल्याचा या ठिकाणील ग्रामस्थ दावा करत आहेत। यावेळी आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। काय सांगाल या वाड्याबाबत, कशा पद्धतीने माहिती देता येईल तुम्हाला? सैराटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे। त्यामुळं या ठिकाणच्या आमच्या युवकांना चांगला एक रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे। या माध्यमातून बोटिंगचा चांगला व्यवसाय होतोय। या ठिकाणी किमान बोटिंगच्या माध्यमातून वर्षाला किमान 2 कोटीची उलाढाल होत आहे। त्यामुळं हा किल्ला पाहण्यासाठी विविध भागातून लोक येत असतात। कॅमेरामन ओंकार गायकवाडसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, कुगाव, करमाळ।